जातीय उपवर्गीकरण करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्देश खरं तर दिला होता आणि त्यानंतर अनेक ठिकाणी खरं तर याचं आनंदाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं होतं। राज्य सरकारने या सगळ्या अनुषंगाने एक समिती सुद्धा नेमली होती। त्या समितीचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सोपवण्यात आलाय, मात्र अजूनही तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही। या सगळ्या संदर्भात जी मागणी जी आहे ते आमदार आपल्यासोबत बडोले सर आहे। बडोले सरांनी काय तुमची मागणी आहे नेमकी? खरं तर तो अहवाल राज्य सरकारपर्यंत गेलेला आहे। माननीय अनंत बदर यांच्या नेतृत्वामध्ये एक सदस्यीय समिती राज्य सरकारनं महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचा अहवाल पण त्यांनी राज्य सरकारला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेला आहे। आमची या संदर्भातली मागणी एवढीच आहे का केंद्र सरकारनं हा जो निर्णय दिलेला आहे किंवा हा बिल पास केलेला आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिला होता की त्याच्यामध्ये एकतर हा जो आहे तो याच्यामध्ये क्वांटिफाईड डाटा याच्यामध्ये आला पाहिजे असं जे सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये म्हटलं होतं। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जाती जे आहेत या 59 जातींचा डेटा सरकारकडे आहे का? कारण आजच्या घडीला त्याच्यामध्ये जनगणना झाली नाही आहे, तर तेव्हा जनगणना झाली नाही त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक सामाजिक राजकीय उत्थानाचा जो डाटा आहे हा सरकारनं त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीनं दिलेला जो अहवाल आहे तो अहवाल पब्लिक डोमेनमध्ये आला तर त्याच्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना त्यांच्या प्रतिक्रिया पण देता येतील आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा आहे मला असं वाटते आणि म्हणून तो डेटा पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे अशी आमची मागणी आहे। खरं तर सर बदर समितीने जो अहवाल दिला त्यामध्ये काय आहे हे अजून स्पष्ट झालं नाही, म्हणजे कुठल्या सांख्यिकी डाटा वापरण्यात आला आहे का हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही। नाही, निश्चितच त्याच्यात झालेलं नाही आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे तो क्वांटिफाईड डाटा आहे तो राज्य सरकारनं त्याच्यामध्ये आला आहे की नाही त्याबाबतीत माहिती नाही, म्हणून तो डाटा पब्लिक डोमेनमध्ये आला तर तो लोकांना माहीत होईल आणि त्याच्यावर त्यांना प्रतिक्रिया पण देता येतील, आपली मतं करता येतील आणि म्हणून आजच्या घडीला हा डेटा जो आहे तो पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात यावा अहवाल एवढीच मागणी आहे। तो अहवाल ग्राह्य धरला जाईल किंवा त्यात आणखी काहीतरी नवीन त्रुटी सुद्धा राहू शकते, त्या अनुषंगाने सुद्धा राज्य सरकार पुढचे येईल? कदाचित तो अहवाल आता जरी समोर आणला नसला तर त्यात प्रक्रिया सुरू असेल असं वाटते? नक्कीच मला वाटते त्या बाबतीमध्ये, कारण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्याला दिलेला आहे। वास्तविक याच्यामध्ये अनुसूचित जातीची एखादी जात जर ह्या करायची असेल तर त्याच्यामध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं ती जात होते, म्हणजे एकीकडे जातीला समाविष्ट करताना केंद्र सरकारचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी राज्याला उपवर्गीकरण देताना मग एखाद्या जातीला त्या ठिकाणी मुद्दामच त्याच्यात टाकलं गेलं नाही पाहिजे अशी भीती एक निर्माण होऊ शकते आणि लोकांची हे शंका आहे, लोकभावना आहे, म्हणून तो क्वांटिफाईड डेटा त्याचा एकतर एकत्रित झाला किंवा नाही आहे या बाबतीमध्ये हा पब्लिक डोमेनमध्ये जर आला तर लोकांना ते कळेल आणि त्याच्यामध्ये लोक आपली मतं पण देऊ शकतील आणि म्हणून हा केला पाहिजे। अदरवाईज जनगणना झाल्यानंतर हा बदर समितीचा क्वांटिफाईड डेटा एकत्रित नंतर करून याच्यावर निर्णय सरकारनं घेतला पाहिजे असं वाटतं। हा अहवाल आताच मान्य करू नये, जनगणना होऊ दे, तो एम्पिरिकल डेटा येऊ द्या आणि नंतर तो मान्य करावा असं तुम्हाला वाटते? कारण की त्याचा दुसऱ्या जातीला ज्यांची खरंच हे नसेल, उपवर्गीकरण नसेल, त्यांनाही फायदा पोहोचू शकतो। नक्कीच ह्या सगळ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये त्याचा फायदा जर करायचा असेल तर प्रत्यक्ष जो वस्तुनिष्ठ डेटा आहे तो एकत्रित होणं गरजेचं आहे आणि म्हणून तो एकत्रित झाला पाहिजे आणि म्हणून तो पब्लिक डोमेनमध्ये पण दिला पाहिजे असं वाटते। किती जातींना खरं तर या सगळ्याचा फायदा होऊ शकतो, म्हणजे उपवर्गीकरण करताना कोणत्याही जातीवर अन्याय होता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जो वस्तुनिष्ठ डेटा आहे तो डेटा एकत्रित केला गेला पाहिजे असं त्या ठिकाणी वाटते। दुसरं, उपवर्गीकरण करताना त्याला एक ज्युडिशियल रिव्ह्यू पण त्याच्यामध्ये झाला पाहिजे असं जेव्हा म्हटलं आहे तर त्याच्यामुळे हा पब्लिक डोमेनमध्ये जर आला तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल। त्याचबरोबर या 59 ज्या जाती आहेत त्या 59 जातीमधील जे अनेक तज्ज्ञ मंडळी असतील या सगळ्यांना पण त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केला गेला पाहिजे। सर्वव्यापक समिती जर झाली असती तर त्याचा एक फायदा झाला असता, तर तसं पण व्हावं असं वाटते। कुठेतरी 59 पोटजातीचा जेव्हा विचार केला जाईल तर तो डेटा त्याच्याशी संलग्नित असला तरच त्यांना म्हणजे कुठेतरी पोटजात किंवा उपवर्गीकरण म्हणून मान्यता देता येईल, अन्यथा अनेक निकषही आहेत जसे क्रिमिलेअर वगैरे, हे निकष ठरतात। नक्कीच त्याच्यामध्ये क्रिमिलेअरचा विषय हा तर वेगळाच विषय आहे। क्रिमिलेअर करताना
शेवटी तो पण जो राज्याला त्याच्यामध्ये जी शिफारस केली आहे, तर मला वाटते ही शिफारस पण थोडीशी अन्यायकारक वाटते. कारण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा जेव्हा विषय घेतो, तो माणूस किती जरी मोठा झाला तरी पण त्याची जात जात नाही, ती जात त्याला चिपकून राहते. म्हणून याच्यामध्ये जो क्रिमी लेअरची मर्यादा टाकलेली आहे अनुसूचित जातीमध्ये, हे पण मला वाटते अन्यायकारक आहे. परंतु शेवटी आणि म्हणून सरकारनं या अहवालामध्ये त्या बाबतीत पण स्पष्टता आली पाहिजे असं वाटते. शेवटचा प्रश्न, खरं तर या सगळ्या अनुषंगाने म्हणजे अजून डेटा काय आहे हे माहिती नाही, अहवाल काय हे माहिती नाही, आपली नेमकी मागणी मुख्यमंत्र्याकडे काय असणार आहे? तुम्ही त्यांना पत्र वगैरे लिहिणार? नाही, मी विधानसभेत ते बोलताना बोललो की हा एकूणच जो क्वांटिफाईड डाटा आहे, तो क्वांटिफाईड डाटा एकत्रित केला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो जो अहवाल आहे तो पब्लिक डोमेनमध्ये जर आला तर लोकांना त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देता येतील. आणि 59 जातीमधील सगळ्यांना जर याच्यामध्ये न्याय द्यायचा असेल तर या सगळ्या जातींचे प्रतिनिधी पण जर घेऊन त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय करून जर हा निर्णय घेतला तर तो योग्य होईल. नक्कीच न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल जो आहे तो अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही, तो खुला करावा आणि त्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या प्रतिक्रिया आक्षेपही नोंदवता यावे, जेणेकरून खऱ्या अर्थाने जे आहे पोटजाती होत असताना किंवा उपवर्गीकरण करताना सर्व समाजाला न्याय मिळेल असंही त्यांनी बोलून दाखवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.